अमाव्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी आणिक नेणे बा साधन आमुचे वंशी हरी कीर्तन संत संगती निरंतर प्रेम धन हे भांडार म्हणे नामयाचा नारा आमुची ऐसी परंपरा आणिक नेणे बा साधन आमुचे वंशी हरी कीर्तन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन हरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया सुपादार कथेचा विस्तार कथेचा विस्तार सुपादार कथेचा विस्तार कथेचा विस्तार सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दळाळा तुमचा अनुग्रह दलो पावन झालो चराचरी मी कडा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराचे असुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांग आता दंडवत दुसरी बंधू सारजाचे चतुराणाच्या आत्मजा वाक सिद्धी पाविजी सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांची पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते चिंतया माहि दंडवत आता वंदु साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारती जनतया माहि दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका तार मृदंग श्रोते देखा तार मृदंग श्रोते देखा ताल मृदंग श्रुते देखा ताल मृदंग श्रुते देखा दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथा 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 ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणुण्या आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे अमाव्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी अनेक नेणे बा साधना मुचे वंशी हरी कीर्तन प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग भगवंताचे युगान युगीचे लाडके प्रेमी भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे थोरले सुपुत्र नारायण महाराज यांचा एकादशीचं महात्म्य सांगणारा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार सालाबाद प्रमाणे याही वर्षी विठ्ठल रुक्मिणी मंदिर कलशारोहण त्या कलशारोहण प्रसंगाचे साक्षीदारही आम्ही आहोत. तो 9वा वर्धापन दिनानिमित्ताने त्रिदिनी कीर्तन महोत्सव आयोजक विठ्ठल रुक्मिणी मंदिर बांधकार कमिटी श्री विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ सन्माननीय वर्गणीदार व समस्त ग्रामस्थ मंडळी मोळी यांच्या वतीनं घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा यामध्ये सर्व मोळी ग्रामस्थांच्या वतीनं किरण भाऊ त्यांचे सर्व सहकारी सहयोगी फळगुरुजीला मध्ये घेऊन आलेले आमचं मणक्याचं ऑपरेशन झालं
बरोबर 3 महिने कार्यक्रम नाही. गोड बोलून एकादशी आहे बाबा, तिसरा दिवस आहे बाबा, असं करून बरोबर वेल्डिंग केलं. 3 महिन्यांनी आज पहिलं कीर्तन मोयेला आहे. या संबंधाने उपस्थित सर्व मृदंग कलेमध्ये महाराष्ट्राला ज्यांचं नाव माहिती आहे आणि आमच्यावर बंधुवत प्रेम करणारे फडगुरुजी, त्यांची धावपळ, त्यांनाही नमस्कार. त्यांचे सर्व विद्यार्थी, माझे वर्गमित्र आळंदीचे, त्या दिवशीच किरण महाराज म्हणले तुम्ही या, ते आले. गणेश महाराज, तुरे महाराज, सर्व गायनाचार्य महाराज, तुम्हालाही नमस्कार. सर्व टाळकरी, भालदार, चोपदार, विनेकरी, पुढे बसलेल्या माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, सर्व ग्रामस्थ मंडळी, जॅकेटवाले, बिगर जॅकेटवाले, अतिशय सुंदर नियोजन. काट कसर नाही, भागवा भागवी नाही. माझ्या भाषेत सांगतो हा. श्रीमंत बापानं एकुलत्या एक लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसं मोई ग्रामस्थांच्या ऐश्वर्याला शोभेल असा हा 3 दिवसाचा सोहळा आहे. सुंदर मंडप आहे, 1 नंबर साऊंड सिस्टीम आहे. याचं एकमेव कारण माझ्या भाषेत सांगतो. अख्खं मोई गाव, गट तट, हेवे दावे, पक्ष, हे सगळे विसरून गरिबापासून श्रीमंतापर्यंत अख्खं गाव पांडुरंगासाठी एका मायेची लेकरं होऊन एकत्रित आलं. आणि म्हणून दृष्ट लागेल असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. आज माझ्याकडे नेमका एकादशीचा दिवस आहे. पुन्हा आपल्याला आज रात्री 12ला नवीन वर्षात जायचं आहे. जुन्या वर्षाला निरोप द्यायचा आहे. बरीच माणसं गटारात पडून नवीन वर्षाचं स्वागत करतात. हा मोईचा आदर्श आहे की हरिनामानं नवीन वर्षाचं सहर्ष स्वागत आहे. वेळ कमी आहे बरं का किरण भाऊ. एक थोडीशी सूचना देतो. सगळी भाविक मंडळी, थांबा तुम्ही थांबा. 48 वर्ष झाले हेच करतो मी. तुमचं कोणी ऐकत नाही. पुढे सरका सगळी तरुण मंडळी, जेवढी जागा अर्धा फूट असेल ती भरून काढा. मागे उभे आहे लोक, तुम्ही विश्वास ठेवा. ते पहा मागे उभे आहे, जागा संपली. सरका पुढे. माय बहिणी तुम्ही सरका पुढे. बरोबर 8 वाजता मोकळे करतो तुम्हाला. सरका पुढे. अजून सरका. हो द्या एकदा. बोल नका. येनग ती येते बरोबर. तुम्ही सरका, ते मागची बरोबर येते. आता मागे आलेले, उशिरा आलेले मागेच बसा. हे ग्रामस्थांच्या वतीनं विनंती. विठ्ठल अभंग नारायण महाराजांचा आहे. अगदी थोडक्यामध्ये बरं का फडगुरुजी. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेव महाराज वगैरे सगळे संत मंडळी बसले आणि विषय निघाला वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केला. वाल्मिकीनी 100 कोटी श्लोकाचं रामायण केलं. नामदेवरायाला पश्चाताप झाला, मी अजूनही एकही अभंग लिहिला नाही आयुष्यात, वृथा मी आयुष्य गमाविले. चंद्रभागेच्या वाळवंटातली ही प्रतिज्ञा आहे.
मी 100 कोटी अभंग लिहिणार, प्रतिज्ञा केली न पांडुरंग आले. नामा, अरे काय करून बसला हे प्रतिज्ञा 100 कोटी अभंग लिहिण्याची? मग वाल्मिकीनी कसं 100 कोटी श्लोकाचं रामायण लिहिलं? पांडुरंगाचे शब्द सांगतो मी. ठोकाठोकी नाही, मी प्रमाण असल्याशिवाय बोलत नाही, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. विठ्ठल विठ्ठल. तये वेळी होती आयुष्याची वृद्धी. पांडुरंग म्हणतात नामदेवाला. अरे त्यावेळेला आयुष्य होतं, तये वेळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडी असे. नामा, अरे प्रत्येक युगामध्ये आयुष्याचं एक शून्य कमी झालं. सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं माणसाला, शून्य कमी झालं. त्रेतायुगात 10,000 वर आलं, पुन्हा शून्य कमी झालं. द्वापारात 1,000, पुन्हा शून्य कमी झालं. कलियुगात 100. आता सर्व मिळून देवाला प्रार्थना करू की पांडुरंगा, आता शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नका. 10 मध्ये 2च पंचवार्षिक होतात, बाकीचे उद्योग कधी करायचे? शत गणिले. एवढंच नाही, नामार्या प्राण जाण्याच्या क्रिया बदलल्या. कृतयोगी अस्थिगत प्राण, त्रेतायोगी रुधिर प्रवाही जाय निगूढ, द्वापारी. प्रत्येक युगामध्ये हाडं असेपर्यंत माणसं जगायची. कृतयुगात अस्थिगत प्राण, त्रेतायुगी रुधिर प्रवाही जाय निगुण, द्वापारी मांस नासल्या पावे मरण, कलियुगी अन्न न मिळता. आता भाकरी नाही मिळाली तर माणसं मरतात. तू प्रतिज्ञा केली 100 कोटी अभंग, बाकीचं माहिती नाही देवा, प्रतिज्ञा केली एवढं खरं. आता पांडुरंगाला काळजी निर्माण झाली आणि पांडुरंग सरस्वतीकडे गेले. सरस्वते, बोला देवा, माझ्या नामानं प्रतिज्ञा केली, जरा नीट ऐका. मी काय करू? त्याच्या जिव्हेवर वास्तव्य करा. देवा, तो शिंप्याचा नामा आणि तुम्ही पांडुरंगात पंढरपूरचा राजा, ब्रह्मांडाचा धणी, आणि त्याच्यासाठी माझ्याकडे वशिला लावता. डोळ्याला धारा लागल्या पांडुरंगाच्या. सरस्वते, लाडका लढीवाळ नामा माझे ताने, तयाला मजवीन कोण आहे? माझ्याशिवाय कोण आहे नामाला? मग काय करू देवा? बैसावे जिव्हाग्री नाम याच्या, बैसावे जिव्हाग्री नाम याचा, बैसावे जिव्हाग्री नाम याचा. शारदेसी सांगे भीमातिरी हरी, शारदेसी सांगे भीमातिरी हरी, शारदेसी सांगे भीमातिरी हरी, शारदेसी सांगे भीमातिरी हरी. बैसावे जिव्हाग्री नाम याच्या, बैसावे जिव्हाग्री नाम याचा, बैसावे जिव्हाग्री नाम याचा. माझ्या नामाच्या जिव्हेवर वास्तव्य करा. पांडुरंग सरस्वतीला सांगतात. पूर्ण घरचं घर अभंग लिहायला बसवलं नामदेवाचे घरी, आणि 14 जण स्मरती हरी. नाव मी सांगतो, हिशोब तुम्ही करा. राजाई गोणाई दोघी सासू सुना, दामा नामा जाना बापलेक, नारा विठा महादा गोंदा, चौघे पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी. लाडाई गोडाई यसाई साखराई, चौघी सुनापाई नामयाच्या उभायले की निंबाबाई बहिणीन, वेडी पिशी जणी दाशी त्याची. किती झाले? ए, तुम्हाला वाटेल ऑपरेशन झालं म्हणून काय विसरला का बाबा? एकदा पुन्हा. राजाई गोणाई दोघी सासू सुना, म्हणजे 2च. सासू सुना नातं आहे आणि हे 2 नावाने तर 28 वर आले शो. राजाई गोणाई दोघी सासू सुना, दामा नामा जाना बापले का, 2 न 2 4. 4 मुलं, नारायण विठोबा महादेव न गोविंदा. 4 न 4 8. चौघाचे लग्न झाले. लाडाई गोडाई यसाई साखराई ह्या 4 सुना. 8 न 4 12. आऊबाई मुलगी आणि निंबाबाई बहीण. 12 न 2 14. आणि वेडी पिशी जणी दाशी त्याची हे 15वी. चौघे पुत्र चौघ्या सुना, चौघे पुत्र चौघ्या सुना, चौघे पुत्र चौघ्या सुना, पुत्र चौघ्या सुना. नित्य स्मरती नारायणा, नित्य स्मरती नारायणा, हाती
एवढे अभंग लिहायला बसले. नारायण विठोबा महादेव गोविंदा लाडाई गोडाई यसाई साकराई आऊबाई निंबाबाई राजाबाई गोणाबाई दामान नामान 15 जणाबाई. प्रत्येकाने आता याच्यावर कीर्तन होईल पण गुरुजी. प्रत्येकाने अभंग लिहिले. 2 कोटी अभंग दामो शेट्टी, 3 कोटी गोणाबाई, 4 कोटी राजाबाई. हिशोब घरी गेल्यावर करा, नाही तर मला नंतर विचारा मोबाईलवर. लाडाई गोडाई यसाई साकराई 4 सुना आणि 2.5 कोटी पाही केली त्यांनी. 12.5 कोटी जनाईची वाणी येती चक्रपाणी तिच्या घरा. 1 कोटी अभंग पांडुरंग केले, रखमाईने केले 50 लक्ष. 1 कोटी अभंग लक्ष झाले 16 आऊबाईचे. लक्षात येईल का आकडे? तर मग पुन्हा बोलवा मला. 54 कोटी अभंग प्रत्यक्ष कवित्व ते 7 नामयाचे. त्याच्यात 3 कोटी अभंग विठ्याचा झगडा, प्रेमाचा रगडा प्रेमळतो. महादा आणि गोंदा बोलिले शेवटी 1.5 कोटीत केली त्याने. मग 4 कोटी अभंग नारोबाचे कवित्व. उघडे स्वहित दानपात्र त्यातला हा एक. विठ्ठल विठ्ठल इथपर्यंत आलो आपण. अभंग नारायण महाराजाचा. नाही ते कोणाला वाटू नये नारायण महाराज कोण म्हणून एवढा इतिहास मी सांगितला, पण प्रमाण देऊन बोललो. ठोका ठाक्या नाही. एक होता जावाई आणि एक होती सासू. ठोका ठाके नाही, प्रमाण. तेव्हा एकादशी कशाला म्हणतात हे सुद्धा माहिती नव्हतं बरं का. हे नीट ऐका. एका शब्दाच्या पुढे एक नाव वेल्डिंग झालेलं आहे. आता सुद्धा आहे. महात्मा मोहनदास करमचंद्र गांधी, दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, छत्रपती शिवाजीराजे, धर्मवीर संभाजीराजे, मासाहेब जिजाऊ माता. दुसरं नाही चालत. वेल्डिंग तेच. आताचे शब्द आहे. काय झाडी काय डोंगर. का हसला तुम्ही? लागलं ना त्यालाच. मी पुन्हा येईल. ही चांगलं कीर्तन कळतं तुम्हाला. अगदी ते शब्द सांगतो मी. द्वादशी राजा अंबरीश आणि एकादशी राजा रुक्मानगद. रुक्मानगद एकादशी रुक्मांगद एकादशी रुक्मानगद एकादशी रुक्मांगद एकादशी नगरी नेली वैकुंठासी नगरी नेली वैकुंठासी वैकुंठासी नगरी नेली वैकुंठासी नगरी नेली वैकुंठासी नगरी नेली गद एकादशी नगरी नेली वैकुंठासी. पण राजा रखमान गदाला सुद्धा एकादशीचं महत्व माहिती नव्हतं. त्याच्या मागचा थोडा इतिहास सांगतो. त्यांची फुलाची बाग होती. रोज फुलं चोरीला जायची. रुक्मानगद राजाच्या बागेतले शोकारी ठेवले प्रहारेकरी, पण चोर सापडत नाही. रोज फुलाची चोरी होते. एक दिवस शोकारी पळत आले. सरकार
चोर सापडले. कसे पकडले रे? पकडले नाही, सापडले. म्हणजे कुठले होते? स्वर्गातून यायचे इंद्र दरबारातले इंद्राचे नोकर आपल्या बागेतली फुलं वरच्यावर त्यांच्या विमानाने चोरून न्यायचे. राजाला वाईट वाटलं नाही. पठ्ठ्याच्या बगीच्यातली फुलं देवाच्या राजानं चोरावी अशी माझ्या बागेची कीर्ती स्वर्गात, याचा आनंद झाला. अरे मग कसे? अहो पकडले नाही, सापडले म्हणजे त्यांचं विमान बंद पडलं. मग राजे रुक्मानगद आणि सगळे ते सेवक म्हणाले, तुमच्या बागेतली फुलं आम्ही रोज न्यायचो, आमच्या राजाला इंद्राला आवडायची. आज आमचं विमान बंद पडल्यामुळे नाईलाज आहे. राजे म्हणाले, मग ते स्पेअर पार्ट वगैरे जिथं तयार झालं तिथेच मेकॅनिक वगैरे असतील. नाही, एक उपाय आहे ना. आज एकादशी आहे. हां, हे नीट आहे का? कोण? इंद्राचे नोकर सांगतात. एकादशी आहे आज, मेकॅनिकची गरज नाही. आज जो कोणी उपवासी असेल त्यानं हात जरी लावला विमानाला, विमान आपोआप उड्डाण होणार आहे. आता दुपारचे 12 वाजले होते. उपीटनं कांदा पोहे खाऊन माणसं तयार होते. राजानं दवंडी दिली. जो कोणी आज उपवासी असेल त्याचा हात लागला की विमान उड्डाण होणार आहे. आणि विमान उड्डाण झालं म्हणजे राजा त्याला 5 गाव बक्षीस देणार आहे. दवंडी. एका झोपडपट्टी पुढून दवंडी चालली होती. म्हातारी थोडी कानात फेल होती. झोपडीपुढं बसली होती म्हातारी. तिनं असं केलं दवंडीवाल्याला. दवंडीवाल्यांना वाटलं म्हातारी उपवासी आहे वाटतं. अरे काय, कशाचं वाचतंय हे? अहो आज एकादशी आहे. आज कोणी उपवासी असेल त्याच्या हातानं विमान उड्डाण होणार आहे. हाताचा स्पर्श झाल्यावर विमान उड्डाण झालं की राजा त्याला 5 गाव बक्षीस देणार आहे. म्हातारी तर उभीच झाली. तुम्ही आहे का उपवासी? नाही बाबा. मग का उभ्या झाल्या? माझी सून उपवासी आहे. कुठं आहे ती? झोपडपट्टीत आहे, झोपड्यात आहे. एकादशी केली का तिनं? नाही. मग का उपवासी आहे? सकाळी हाणलं लेकानं. हे नीट आहे का एकादशी? हा, त्याच्यामुळे काही खाल्लं नाही तिनं अजून. मग विनंती करू लागले, चला विमानाला हात लावायला. नाही येणार. म्हातारीनं सल्ला दिली, दादा ही एवढी सरळ असती तर लेकानं हाणली असती का दांडक्यानं? काय करावं लागेल? एकच उपाय आहे. तो किरण भाऊच्या ऊसात गेला माझा लेक ऊस तोडायला. त्याला आणा, आपोआप एकादशी येते माग. हा ना. त्याला जाऊन सांगितलं, अरे तुझं भाग्य उदयाला आलं, काय ऊस तोडायची गरज नाही. तुझी बायको उपवासी आहे, तिनं विमानाला हात लावला, विमान उड्डाण होणार आहे, राजा 5 गाव बक्षीस देणार आहे. ऐकल्याबरोबर त्यानं डोक्या एवढं वल दाणकं घेतलं शेवरीचं. त्याला माहिती आपली एकादशी कशी आहे. ए गुरुजी, दांडक चल हात लावायचा विमानाला. नाही येणार, नाही येणार. जसं दांडकं उगारलं एकादशी स्टँडअप. हाल पुढे, घाबरू नका. मग एकादशी पुढं दांडकंवालं मागं. राजाच्या आनंदाला पारावर नाही. बापरे, कोण पुण्यवान माऊली माझ्या राज्यामध्ये भेटली बाबा. आता माझी कीर्ती स्वर्गात जाईल की राजाच्या दरबारात पुण्यवान लोक आहे ज्याच्या हाताच्या स्पर्शानं विमान उड्डाण झालं. हात लाव विमानाला. नाही लावणार. जसं दांडकं उगारलं, घाबरली, दोन्ही हात लागले, विमान गेलं. पाहता काय माझ्याकडे? बस राजा नाचाचाच राहिला. रुक्मानगद राजा म्हणले, आता माझी कीर्ती स्वर्गात गेली. म्हणून मिरवणूक ठरली एकादशीची. आता एकटी एकादशी कशी बसवायचं म्हणून दांडकवालं बसवलं शेजारी. 2 किलोमीटर हत्तीन घोडेन राजाचा रत्न जेव्हा सुरू झाली,
आता येणं गप्प बसावं का नाही. ताशा तरी वाजला होता का लग्नात? घ्या माझ्या बळावर मजा करून. 2 किलोमीटर मिरवणूक. नको बाता हाणू. सकाळी हाणलं असतं नसतं तुला तरी बसायला भेटलं असतं का? विनोद जाऊ द्या. राजानं विचार केला. अरे जाणून बुजून नाही, मारल्यामुळे रुसली आणि उपवासी राहिली तर त्याचा परिणाम हात लागला की विमान उड्डाण झालं. तर खरोखर मनापासून केल्यावर काय होईल? म्हणून राजानं दौंडी दिली. आजपासून प्रत्येक 15 दिवसांनी सर्वांनी एकादशी करायची. आणि म्हणून एकादशी सुरू झाली. थोडं 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 आय बरोबर आलं. वेल्डिंग आलं थोडं. मग राजाच्या लक्षात आलं हे सामान्य व्रत नाही. एकादशी व्रत, एकादशी व्रत, एकादशी व्रत एकादशी व्रत, केवळ वैकुंठीचा पंथ, केवळ केवळ वैकुंठीचा पंथ, केवळ वैकुंठीचा पंथ, केवळ वैकुंठीचा एकादशी व्रत, वैकुंठीचा पंथ, केवळ वैकुंठीचा पंथ, वैकुंठीचा पंथ, एकादशी व्रत, एकादशी व्रत केवळी वैकुंठीचा पंथ. रुक्माण गदई एकादशी नगरी नेली वैकुंठासी, त्याने नेला सारा गाव. एवढं सामर्थ्य या व्रतात असल्यामुळे नारायण महाराज छातीला हात लावून हे आम्हा व्रत एकादशी, आम्हा व्रत एकादशी, हे बा, आम्हा व्रत एकादशी, आम्हा व्रत एकादशी, ओ आम्हा व्रत एकादशी, 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 देवक्य श्याम तीर्था तुलसी, तीर्था तुलसी, आणि कने देवाचा धन, आणि कने देवाचा धन, आणि कने देवाचा धन, आणि कने देवाचा धन, तीर्था तुलसी, तीर्था तुलसी, आणि कने देवाचा धन, आणि कने देवाचा धन, आणि कने देवाचा धन, आणि कने देवाचा धन. हा बाबा कशाला आणला काही समजत नाही काही काय बोलतो. ठीक आहे. पर मराठीत सांगतो. अतती नियमान वच्मी व्रत ह्यस्मिन् दिनत्रये कांस्य मास मसुरान्नं चणकान् कोद्रमांस तथा शाकं मधु परान्नं च पुनर्भोजन मैथुने दशम्यां दश वस्तूनि वर्जयेत वैष्णव सदा. या 10 वस्तू दशमीला त्यागायच्या. कासेचं भांड, मांस, मसूर डाळ, हरभऱ्याची डाळ, कुळीद, ऐकताय ना, हिरवी भाजी, मध. दुसऱ्याचं जेवायचं नाही. आमचा एकही दिवस तसा जात नाही. 12 महिने दुसरीकडे चला सपाटा, नुसतं ऐकत राहा. 2 वेळा जेवायचं नाही. पुनर्भोजन आणि मैथुने नामभोग अशा 10 वस्तूचा त्याग दशमीला. मग एकादशी
11 वस्तू द्यूत क्रीडांचे निद्रांचे तांबूल दंत धावनम परापवादम पैशून्यम स्थेयम हिंसा तथा रतिम कोपम हेणुतम वाक्यांचे एकादशाम विवर्जयत. 11 वस्तूचा त्याग एकादशीला. द्यूत क्रीडांच म्हणजे जुगार खेळायचा नाही एकादशीला. म्हणजे बाकीच्या दिवशी सपाटा लावायचा असंही डोकं चालवायचं नाही. आहे तुम्हाला पाठ नसेल तरी मी सुटसुटीत म्हणतो मागं म्हणा. अरे हे देह व्यर्थ जावे, अरे हे देह व्यर्थ जावे, अरे देह व्यर्थ जावे, अरे देह व्यर्थ जावे. ऐसे जरी तुझ भावे, ऐसे जरी तुझ भावे, ऐसे जरी तुझा ठावे, ऐसे जरी तुझा ठावे. द्यूत कर्म मनोभावे, द्यूत कर्म मनोभावे, द्युत कर्म मनोभावे, द्युत कर्म मनोभावे. सारी पाठ खेळावा, सारी पाठ खेळावा, सारी पाठ खेळावा, सारी पाठ खेळावा. मग कैसे हरीचे नाम, मग कैसे हरीचे नाम, मग कैसे हरीचे नाम, मग कैसे हरीचे नाम, कैसे हरीचे नाम, मग कैसे हरीचे नाम, मग कैसे हरीचे नाम, मग कैसे हरीचे नाम. अरे हे देह व्यर्थ जावे, ऐसे जरी तुझ भावे, द्यूत कर्म मनोभावे, सारी पाठ खेळावा. देह व्यर्थ जावे, ऐसे मनोभावे, सारी पाठ खेळावे. द्यूत क्रीडांच निद्रांचे झोप, तांबूल विडा, दंत धावडम मिश्री, परापवादम चहाडी, पैशून्यम चुगली, स्थेयम चोरी, हिंसा खूण, रतीम भोग, कोपम रागावणे, अनृतम लबाड बोलणे. एकादशीला 11. विठ्ठल विठ्ठल. एकादशीच राहिले. जमलं गड्या बघू द्या भाऊ. आहे अजून पाऊण तास आहे. विठ्ठल विठ्ठल. कौसम मासम सुराम क्षुद्रम तैलम विनत भाषणम व्यायामंचे प्रवासंचे पुनर्भोजन मैथुने अस्पर्श स्पर्शे मासुरे द्वादशाम द्वादशे त्यजत. 12 द्वादशीला, 11 एकादशीला आणि 10 दशमीला. हे 3 दिवसाचं व्रत आहे. दशमी व्रताचा प्रारंभ. महाराज छातीला हात लावून सांगतात स्वाभिमानानं आम्हा व्रत एकादशी. त्याच्या पुढचे शब्द थोडे थोडे घेऊ आता. पाऊण तासात सगळे उरकायचं आहे. देव केशव तीर्थ तुळसी. नुसता देव शब्द नाही, कारण अतिव्याप्ती अव्याप्ती आणि असंभव हे 3 दोष टाळून लक्षण करतायत साधू संत. निर्दोष लक्षण. दुसऱ्यावर जाणे हा अतिव्याप्ती येतो. कमी पडणे अव्याप्ती आहे. समोर हे सगळे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त पाठ आहे. तुमच्या भाषेत सांगतो. परदेशातला माणूस आला मोईला. पाटील गायी कशा असतात? गायी गायी 2 शिंग 4 पाय. 2 शिंग 4 पाय. चाकणला गेला. तिथं पाटलाचे बैल चरत होते. ह्या गाईचं आहे ना, पागल झाला का? आता आवतं सोडलेले का बैल आहे? कसं काय? मोईचे लोक म्हटले 2 शिंग 4 पाय. अरे 2 शिंग 4 पाय बरोबर आहे, पण 4 स्तन पाहिजे ना, त्याला म्हणते गाय. पुढे गेला. म्हशीचा कळप. थांबलं ते म्हणले ह्या होय गाई का? 4 स्तन 4 पाय 2 शिंग. म्हणलं या गाईच आहे ना. पागल झाला का? म्हशी आहे. अहो मागच्या गावाले सांगतात ना 2 शिंग 4 पाय 4 स्तन.
अरे 2 शिंग 4 पाय 4 स्तनन मानेखाली पोळी पाहिजे तर होते गाय. नुसतं 2 शिंग 4 पाय म्हटलं तर लक्षण गेलं बैलावर. 2 शिंग 4 पाय 4 स्तन म्हटलं लक्षण गेलं म्हशीवर. मग निर्दोष लक्षणासाठी 2 शिंग 4 पाय 4 स्तनन मानेखाली पोळी त्याला म्हणतात गाय. तसा नुसता देव म्हटलं असतं तर लक्षण इतर देवावर गेलं असतं, म्हणून शब्द केशव घालावा लागला. विठ्ठल अमाव्रत एकादशी देव केशव. केशव शब्दाचा अर्थ वेगळा आहे आणि त्या अक्षरातले अर्थ वेगळे आहे बरं का. एक अक्षरात अर्थ असतात, शब्दातही अर्थ. मंदिर, आता आपलं विठ्ठल मंदिर नुसतं बघत राहावं तिकडे पाहायला म्हणजे असं काय सजवलं. मला तर वाटते आज पांडुरंग पंढरपुराहून इथंच येऊन थांबला असेल सकाळपासून. मंदिर मंदिर म्हणजे काय? मंदिर शब्दाचा शब्दार्थ देऊळ आहे. देऊळ हा शब्दार्थ आहे, पण अक्षरातली ताकद मंगलता, दिव्यता आणि रम्यता. म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता. या तिन्हीचं एकत्रीकरण त्याला म्हणतात मंदिर. तसं केशव शब्दाचा अर्थ आहे क्लेशनाशाय. केशवम क्लेश, प्रत्येक नामातली ताकद आहे. अस्मिन रमंती योगिनः इति रामः. जो योग्याला रममाण करतो गणेश बाबा त्याला राम म्हणतात. चित्ताचं हरण करतो त्याला हरी म्हणतात. पापाचं हरण करतो त्याला हरी म्हणतात. आकर्षण चित्ताचं करतो त्याला कृष्ण म्हणतात. तसं केशव एक अभंग आहे नामदेवाचा, घरी गेल्यावर वाचा जमलं तर. त्याच्यात सगळ्या व्याख्या दिलेल्या आहे. पतित पावन म्हणती माझे या स्वामी ते उद्धरी पतिता ते म्हणून या. पतिताला पावन करतो म्हणून पतित पावन. एवढंच नाही, जगाला जीवन देतो म्हणून जगजीवन. घरी गेल्यावर वाचा ते. जगजीवन म्हणती माझी या स्वामी ते, जग जीवन जगाते म्हणून या. पुन्हा ऋषिकेश म्हणती माझी या स्वामी ते, चाळी इंद्रिया ते म्हणून या. विश्वंभर म्हणती माझी या स्वामी ते, पोषितो विश्वाते म्हणून या. तसं केशव म्हणती माझी या स्वामी ते, हरतो क्लेशाते म्हणून या. हरतो क्लेशलाते मनोनिया, हरतो क्लेशाते मनोनिया. बस म्हणून या. समजा तसं केशवम क्लेशनाशा इथपर्यंत आलो आपण. आम्हा व्रत एकादशी देव केशव. हा केशव शब्दाचा अर्थ आहे क्लेशनाशाय. पण के म्हणजे ब्रह्म, शे म्हणजे शंकर आणि ओ म्हणजे विष्णू. विठ्ठल शब्दाचा अर्थ माहिती आहे तुम्हाला, पांडुरंग. पण अक्षरातले अर्थ सांगतो. वि म्हणजे विधाता, ठ म्हणजे निळकंठ आणि ल म्हणजे लक्ष्मीकांत. ही अक्षरातली ताकद आहे. विकारो विधाताय, ठकारो नीलकंठकः, लकारो लक्ष्मीकांत, विठ्ठल नाम भिदीयते. विधाता म्हणजे ब्रह्मदेव, निळकंठ महादेव, लक्ष्मीकांत विष्णू. विष्णू म्हणजे पालन, महादेव संवार, ब्रह्मदेव उत्पत्ती. म्हणून प्रसवला विश्वतूची हा ब्रह्मदेव झाला. घडीमोडी हेळा मात्रे हा महादेव झाला. सकळ जीवाचा करीतो सांभाळ हा विष्णू. तिन्हीची ताकद म्हणून विठ्ठल. विठ्ठल देव केशव तीर्थ तुळसी. तुळशीचं तीर्थ पवित्र मानलेलं आहे आपल्या संप्रदायामध्ये. माणूस मेला की त्याला पवित्र करण्यासाठी तुळशीचं पान त्याच्या तोंडात टाकतात. जन्मभर फुल पेलेलं असलं तरी तुळशीचं पान पवित्र करण्यासाठी. आपण पहा, भगवान स्वतः सांगतात, मी जर हरवलो आणि टी व्हीला आला, आपण यांना पाहिलं का, जर बक्षीस मिळवायचं असेल तर पहिलं तुळशीजवळ शोधायचं देवाला. पहिले ठिकाण तुळशी जवळी, दुसरे ठिकाण भक्ताचे हृदय कमळी आणि तिसरे ठिकाण संताचे मेळी सत्य जाण उद्धवा. तुळस वंदावी माऊली, तुळस वंदावी माऊली, तुळस वंदावी माऊली, तुळस वंदावी माऊली. अरे हे संताची सावली, हरे हे संताची सावली, हरे संताची सावली,
कही दत्ताची सावली तुळसे पासे वन माळे तुळसे पासे वन माळी तुळसी पाशी वनमाळी तुळसी पाशी वनमाळी सदा तिष्ठत असे सदा तिष्ठत असे सदा तिष्ठत असं बरोबर आहे. सदा तिष्ठत असे तुळस वंदावी माऊली तुळस वंदावी माऊली तुळस वंदावी माऊली तुळस वंदावी तुळस वंदावी माऊली तुळस वंदावी माऊली तुळस वंदावी हे नाथाचं प्रमाण आहे बरे का. वैष्णवाच्या घराचं लक्षण सांगताना तुळशीला महत्व दिलं. वैष्णवाचं घर कशावरून? जयाचे द्वारी तुळसी वृंदावन धन्य ते सदन वैष्णवाचे. आणि नसेल तर याच्या उलट एक प्रमाण नाथाचं आहे. नाही ते स्मशान ग्रह जाना नाही ते स्मशान जयाचे द्वारी तुळसी नाही ते स्मशान एक नाथाचं प्रमाण आहे, एक तुकोबारायचं आहे. जयाचे द्वारी तुळशी वृंदावन धन्य ते सदन वैष्णवाचे. नाथ बाबा म्हणतात जयाचे द्वारी तुळशी वृंदावन नाही ते स्मशान ग्रह जाना. जिस घर नाही तुलसी वृंदावन ओ घर भूत मसान वगैरे वगैरे. इथपर्यंत आलो आपण. आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी. तुळसीचं तीर्थ, केशवाचं पूजन आणि एकादशीचं व्रत याशिवाय आम्ही बाकी साधनाच्या भानगडीत पडणार नाही. आणि कनेने बा साधन 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 आणि कनेने बा साधन. अमुचा विषय हरि कीर्तन अमुचा विषय हरि कीर्तन आणि कनेने बा साधन आणि कनेने बा साधन. अमुचे वाऊची हरि कीर्तन अमुचे वाऊची हरि कीर्तन आणि कनेने बा साधन आणि कनेने बा याशिवाय दुसऱ्या चरणात आलो आपण. किरण महाराज जमतंय आता. पहिला दिवस आहे बहुत 3 महिन्यांनी पण आहे मी शुद्धीवर आहे. अनेक नेनेबा साधन उपायाची नाही वाणी येथ. हरिकीर्तनच का? थोडं थोडं लक्ष द्या माझ्याकडे. झालं तर अर्धाच तास आहे. चं कारण सांगतो. प्रत्येक माणसाला कोणी असो, शेतकरी असू द्या त्याला विचारा म्हैस असावी
मार्कीन असावी, काही न खाणारी असावी आणि भरपूर दूध देणारी. आजारी असू द्या, औषध पाहिजे, घरपोच पाहिजे, फुकट पाहिजे, घेताना गोड वाटलं पाहिजे आणि आजार कायमचा गेला पाहिजे. तसं साधन सोपं पाहिजे आणि फळ मोठं पाहिजे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे 1-2 महिन्याचे, असं आहे ना. हां, म्हणून आमचा विषय हरिकीर्तन. आपण इथपर्यंत आलो आहोत. अनेक नेणे बा साधन. साधनं बरीच आहे. योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे. या सर्वाचा विचार करा. ही सर्वसामान्याला न पेनावणारी ज्ञान मार्ग बरं का गणेश बाबा. ज्याने या जन्मी किंवा पूर्व जन्मी निष्काम कर्म उपासना करून अनुक्रमे मल विक्षेप या 2 दोषाची निवृत्ती, आवरण दोष निवृत्तीसाठी जो साधन चतुष्टय संपन्न आहे तो ज्ञानाचा अधिकारी. हे हो म्हणत जा ना, कळलं का? हो म्हणायचं. बोला काय होतं. या जन्मी किंवा पूर्व जन्मी ज्ञानाचा अधिकारी कोण आहे? या जन्मी किंवा पूर्व जन्मी निष्काम कर्म उपासनेच्या द्वारा ज्याने मल आणि विक्षेप 2 दोष निवृत्त केले. फक्त आता आवरण दोष निवृत्तीसाठी तो साधन चतुष्टय संपन्न आहे. विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मोक्षत्व हे आत्मज्ञान प्राप्तीची 4 साधनं आहे. हे नसेल पटत तर थोडक्यात सांगतो. एका श्रीमंतानं पंगत लोणकडे तुपात जिलेबी. कोण्या गावला हे अजिबात विचारू नका, नुसतं ऐकत राहा. बरोबर 35 लोक जेवायला सांगितले. श्रीमंत कोणी येऊ नये म्हणून आतून कडी लावून घेतली. लोणकडे तुपात जिलेबी. सगळे बिगर डायबिटीसवाले असल्यामुळे 42 जिलेब्या एका एकान दाबल्या. शुगरवाले नव्हते जेवणारे. नंतर ते पानदाण वगैरे आलं, विडे पानाचे, पण एकाचं तोंड उतरलं. का 42 जिलेब्या दाबल्या तरी तोंड कसं उतरलं? म्हणलं 42 जिलेब्या खाल्ल्या बाबा, पण 4000ला एक पडली. म्हणला बिल घेतलं का मालकानं? नाही. मग कशी काय? हात धुवायला गेलो ना. 1 तोळ्याची अंगठी गेली हौदात. ते चिकट झालं ते बोट. पाहता काय माझ्याकडे लोणकडे पादली जिलेबी. काय सांगतो. अरे शपथ, पांडुरंगाची शपथ, मी खोटं बोलत नाही. माळकरी आहे. हौदात चाल बरं. नेलं तिथं. तो पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो माझी अंगठी हौदात पडली. तरी का दिसत नाही? 3 कारणं आहे. 12 फूट पाणी आहे, पाणी हालतंय आणि पाणी गढूळ आहे. हे नीट ऐका. अंगठी पडलेली आहे, पण पाणी गढूळ हा मलदोष आहे, हालतंय हा विक्षेप दोष आहे, आणि 12 फूट पाणी हा आवरण दोष आहे. मग एकानं तुरटी आणली, तुरटी टाकली, मलदोष संपला. म्हणला पिवळे पिवळे काहीतरी आहे व. मग तेच सांगतोय तुला. खिडकी बंद करा, खिडकी बंद करा. खिडकी बंद केल्यावर तो वारा यायचा थांबला, पाणी स्थिर झालं, अंगठीचं ज्ञान स्पष्ट झालं. तरी अंगठी हाताला आली नाही का? पाणी 12 फूट आहे. मग खालचा कॉक मोकळा केला. 2.25 तासाने हौद रिकामा झाला आणि अंगठी सापडली. तसं ज्यानं या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म उपासनेच्या द्वारा मल आणि विक्षेप हे 2 दोष निवृत्त केले. आवरण दोष निवृत्तीसाठी जो साधन चतुष्टय संपन्न आहे तो ज्ञानाचा अधिकारी आहे. म्हणजे हाही मार्ग सर्वसामान्याला न पेलवणारा आहे. कर्म मार्गाचा विचार करा. मंत्र चळे थोडा तरी धडाची होय वेळा. 6 महिन्यापासून त्याची बायको पडून होती. एकानं सांगितलं अरे सोपा उपाय आहे, भैरवी मातेचा जप कर. भार्याम रक्षती भैरवी, भार्याम रक्षती भैरवी. 6 तासात फायदा होईल. सकाळी 6 वाजता बसलं फडगुरुजी ते भार्याम रक्षती भैरवी, भार्याम रक्षती भैरवी, भार्याम रक्षती भैरवी. 6 तासातच बायको उठली जी 6 महिने पडून होती. मुलगा पड झाला. पप्पा उठली मम्मी. मम्मी उठली पण पप्पा नाही उठला. पप्पा खुशीतच मंत्र चालूच ठेवला. भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती भैरवी. पोरगं पळत आलं. पप्पा काय? मेली. का? रचा भ कधी झाला यालाही माहीत नाही. भार्याम रक्षती तर उठली आणि भक्षती म्हटल्यावर मेली. मंत्र चळे थोडा धडाची होय वेडा. हा कर्म मार्ग सूक्ष्म आहे.
ज्ञान न पेलवणारा आहे. चला योग मार्गाचा विचार करा. तुम्हाला पाठ आहे. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हट योग. शरीर शोषण प्राण प्राणाचा काय बघा? निरोधन मनोजय हठ योग. भूत पीडन कुंडलिनी कलिबल दल भंग. आहोद योग कलिबल दल भंगा. ऊर्ध्व वायूचा श्वेत तोडून करिवो वनभंग. करिवो वनभंगा. हे ब्रह्मरंध्रे मिसळे परी मोक्षोदंग. ओम नमो भगवते रामाय वासुदेवा. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. योगाची या वाटा जे निघाले गा सुभटाता या दुःखाचा सेल वाटा भागाला. योग दुस्तर आहे, कर्म सूक्ष्म आहे, ज्ञान न पेलवणारा आहे. मग राहता तो भक्ती मार्ग सोपा आहे. आता हे चालू आहे ना, पण 3 दिवसाचं का विना सोपा आहे. मी सांगतो म्हणून नाही. येणे जाणे खेपा येण्याची एके खंडिते. येणे जाणे खेपा येण्याची एके खंडिते. शाबास, शाबास. भक्ती पंथ बहु सोपा. पुण्य नागवे या बाबा. येणे जाणे खेपा येण्याची भक्तिपंथ बहु सोपा. पुन्हा ऐका, त्या भक्ती मार्गात पुन्हा 9 प्रकार आहे. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. त्या 9 प्रकारात कीर्तन भक्ती आहे. कीर्तन भक्तीचे पुन्हा 4 विभाग आहे. लक्षात राहील ना. हे सोप्यातलं 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 सोपं चालू आहे आपलं. एकंदर 4 मार्ग. पुन्हा एकदा मागं जाऊ. 4 मार्ग: ज्ञान मार्ग, योग मार्ग, कर्म मार्ग, भक्ती मार्ग. मग भक्ती मार्गाचे 9 प्रकार: श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. त्या 9 प्रकारात कीर्तन भक्ती सोपी. 4 प्रकारात भक्ती मार्ग सोपा. भक्ती मार्गातल्या 9 प्रकारात कीर्तन भक्ती सोपी. त्या कीर्तन भक्तीत 4 विभाग आहे. रूप कीर्तन, गुण कीर्तन, लीला कीर्तन, नाम संकीर्तन. नीट ऐकताय ना. ज्याच्यात रूपाचं वर्णन केलं जातं ते रूप कीर्तन. ज्याच्यात गुणाचं वर्णन केलं जातं ते गुण कीर्तन. ज्याच्यात लीला गायल्या जातात ते लीला कीर्तन. आणि ज्याच्यात नामाचं महात्म्य सांगितलं जातं ते नाम संकीर्तन. लक्षात आहे ना. पुन्हा एकदा अभंगाकडे या. तुम्ही नका येऊ, मी येतो अभंगाकडे. पुन्हा एकदा 4 मार्गामध्ये सोपा भक्ती मार्ग. भक्ती मार्गात सोपा 9 प्रकारात कीर्तन भक्ती. आणि कीर्तन भक्तीमध्ये सोप्यात सोपा मार्ग म्हणजे नाम संकीर्तन. आणि म्हणून छातीला हात लावून आमुचा विषय हरि कीर्तन अमुचा विषय. हरि कीर्तन अमुचा विषय. आणि कलन माझा धन. अमृत
आलो आपण. हा, अभंग हे गणित आहे, गणितासारखा सोडवायचा आहे. ज्याला अभंग चालीपुरता घ्यायचा त्याला सोडून द्यायचा आहे. पुन्हा जय विठ्ठल. आपण इथपर्यंत आलो. आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी आणिक नेने बा साधन आमुचे वंशी हरी कीर्तन. एकदा बरोबर करू आपण. प्रकाशन आहे, मी शुद्धीवर आहे. जरी 3 महिन्यानं कीर्तन असलं तरी सगळा कार्यक्रम मिलिटरीसारखा होईल. आज एकादशी आहे. माझ्याकडे एकादशीची सेवा आली. जुन्या वर्षाला निरोप द्यायचा आहे, नवीन वर्षाचं स्वागत करायचं आहे. जरी केली नसेल एकादशी कधी तरी आज एकादशी करा. फराळाची व्यवस्था आहे ना? वा वा, सर्वजण फराळ करून जातेस. फराळ करून जा हे फराळ खाऊ घालणारे ग्रामस्थ सांगतील. अगदी मिलिटरीसारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल बरं का खुर्चीवाले. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. सर्वांनी हात वर करा. शूटिंगवाले इकडचं घ्या. आणि उद्या येऊ द्या पहिल्या पानावर. त्या तिथपर्यंत घ्या. सगळे हात आले पाहिजे. मोठ्या मोठ्या शहरातल्या लोकांना कळू द्या की छोट्या छोट्या गावात कसे सप्ताह करतात लोक. हे वय पहा त्यांचं. ज्याला काही ऐकू येत नाही ते कीर्तनाला येतात. इथं उलटा आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात म्हणून सगळ्या तरुण सर्व हात घ्या. हात दुखायच्या आधी घ्या रे बाबा. सगळे सवळ एका तालात येथून सर्व बरोबर करू. एका तालात. विठोबा रखुमाई एक हात वर थांबा. एक हा फक्त टाळ. एक थांबा. एक जरा ताकद लावा. एक हा एक घाई नाही करायचे पा. एक माझ्याकडे पा. एक घाई करायची नाही. एक हा एक हा एक. एवढं घे. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. 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 विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा. विठ्ठल म्हणावे नवे. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. वा वा. फडगुरुजी म्हटल्यावर काय आता सर्वांनी जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई.
हॅलो हां अरे ते विनेकरी आले होते. कीर्तन व्हायचंच आहे, ज्ञानेश्वर माऊली व्हायचीच आहे, जय विठ्ठल व्हायचंच आहे. अजून नाही तुमचा दोष नाही, अजून वेळ आहे. हे हार उरकून घ्या म्हटलं मी. विठोबा रखमाई कीर्तन झाल्यावर ज्ञानेश्वर माऊली आमच्याही विठ्ठल झाला की मग ऐकायचंच नाही कोणाचं, माझ्याकडे यायचं. विठ्ठल विठ्ठल व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी अनेक नेने बास साधन. हे सोप्यातलं सोपं असल्यामुळे आम्ही बाकीच्या साधनाच्या भानगडीत पडणार नाही. आमचे वंशी हरिकीर्तन, आमचे हरिकीर्तन नाम संकीर्तन सतत टिकण्यासाठी संत संगती निरंतर, संत संगती निरंतर, संत संगती निरंतर, संत संगती निरंतर. प्रेम धन हे भजन, प्रेम धन नाम संकीर्तन हरी कीर्तन सतत टिकण्यासाठी तिसरं चरण आहे संत संगती निरंतर. 3 वर्ष 9वं वर्ष आहे नाही का. 3 दिवसाचा का होईना पण चालू आहे आपला संत संगती निरंतर. बॅटरी चार्जिंग पुन्हा 12 महिन्यांनी. प्रेम धन हे भांडार बाकी सगळे मिळेल. हा एक घडी आधी से पुण्याद तुलसी कहे सतसंगत से कटे कोट अपराध. संत संगे हरे पाप संत संगे निरसे ताप संत संगे निर्विकल्प होय मानस निश्चय संत संगे वैराग्य घडे वगैरे वगैरे. म्हणून संत संगती निरंतर. मग संताच्या संगतीत नेमकं काय आहे. प्रेम धन हे भांडार. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ धन असेल तर प्रेम आहे. प्रेमापेक्षा श्रेष्ठ धन जगाच्या पाठीवर असू शकत नाही. 750 वर्षे झाले 750 तरी ज्ञानोबा रायाचं चरित्र सुरू झालं की दगडाच्या हृदयाचा माणूस सुद्धा ढसा ढसा रडतो. डोळ्यापुढे 1-2-3 मिनिट घेतो. डोळ्यापुढे चित्र आणा. 750 वर्षापूर्वी मोठ्या भावानं हात धरला आणि एक जगाच्या बापानं धरला. समाधी स्थळाकडे ज्ञानोबा रायाला चालवलं. धाकट्या बहिणीनं धाकट्या भावाच्या गळ्याला बिलगून रडणं सुरू केलं मुक्ताबाईनं. देव थांबले. मुक्ता रडू नको रडू नको मुक्ता. हेच आळंदी आहे देवा. आम्ही सगळे भाऊ झोपत होतो. अंधार होता आणि आमचे मायबाप रात्रीचे आम्हाला टाकून गेले. हीच आळंदी आहे. तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा. तात आणि माता गेले से येथून. तात आणि माता
झोपत होतो आणि आमचे मायबाप रात्रीचे गेले. ताता आणि माता गेलीसे येथून, तेव्हा मी लहान पांडुरंगा. मला भूक लागायची देवा. सिद्ध बेटातल्या झोपडीमध्ये माझा लहान भाऊ सोपान कडेवर घ्यायचा आणि त्या झाडीत फिरवायचा. रडू नको ताई, आपले 2 भाऊ गेले गावात मधुकरीला. मधुकरी आणतील, रडू नको. माझा लहान भाऊ सोपान, सांभाळी सोपान मज लागी, सांभाळी सोपान मज लागे सांभाळी सोपान, मज लागे सांभाळी सोपान. ज्ञानदेव निवृत्ते कोरानाचे अन्न, ज्ञानदेव निवृत्ती कोरानाचे अन्न, ज्ञानदेव निवृत्ते कोरानाचे अन्न. ज्ञानदेव निवृत्ती कोरानाचे अन्न. सांभाळी सोपान मज लागे, सांभाळी सोपान. ओ मज लागे सांभाळी सोपान, मज लागे सांभाळी ज्ञानदेव निवृत्ती कोरानाचे अन्न, सांभाळी सोपान मज लागी. ताता आणि माता गेलीसे येथून, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा. चालता चालता थांबले. निवृत्तीनाथाचं रडणं सुरू झालं. ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे केले नारायणे उपराटे. आणि जेव्हा ज्ञानोबारायच्या तोंडावरून हात फिरवला मोठ्या भावानं, त्या गेले निधाना. ज्ञानदेवा हात जोडले माऊलीन. दादा, मी तुमचा लहान भाऊ. शिष्याचा धर्म सांभाळण्यामध्ये काही चूक घडली असेल तर मला क्षमा करा. निवृत्तीनाथ रडून म्हणतात, तुम्ही तिघं झोपत होता. मला मायबापाने जागं केलं. बाहेर सिद्ध बेटातल्या झोपडीच्या बाहेर खूप गळ्याला बिलगून रडले आणि सांगितलं, निवृत्ती समाजाने स्वीकारावं म्हणून आम्ही देहांत प्रायचित्ताला चाललो. माझी मुक्ता, माझा सोपान, माझा ज्ञानोबा झोपलेले आहे. तू थोरलाय. जन्मभर मायबापाची आठवण न येऊ देणं थोरला या नात्यानं तुझी जबाबदारी आहे. तेव्हापासून सांभाळतो तुम्हा तिघांना. एखाद्या वेळेला झोळी फाडली असेल, तुम्हा मायबापाची जबाबदारी पार पाडण्यात मी कमी पडलो असेल, त्या दिवशी पाणी पाजून झोपवलं असेल तर मलाही क्षमा कर ज्ञानोबा. आणि मग सगळे रडू लागले. नामा म्हणे संत कासावीस सारे, लावी ती पदर डोळी आसी. देव सुद्धा रडू लागले. देव म्हणते, रुक्मिणी हाची एक योगी देखिला नयन, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी. धन्य धन्य धरातही जो या ते दृष्टीने आहे, तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनासी. जो करील याची यात्रा, तो तारील सकळी गोत्रा. सकळी कुळे पवित्र याची दर्शने होती. अलंकापुर हे शिवपीठपुर येथे होती. नियकंठ ब्रह्मादिक तपवर्ष तिपे केले. इंद्र येऊन या भूमीसी याग संपादिले हरणेसी. इंद्रायणी इंदुऋषी पंचकृषी यापासून येथे त्रिवेणी गुप्त असे. भैरवापासून भागीरथी वसे. पूर्वटिका माया दिसे प्रतिदान पार्वती भोवती. वनवल्ली वृक्ष येत ये देवणी होती पक्षी. हे असे नित्य साक्षी असती नासती उदकी. हे पंढरीवणी सोपे जनासी. हरावया पापे कळी काळ कोपली या कोपे न चले अलंकापुरासी. ऐसे सांगता हरिसी प्रेम वसंडले रुक्मिणीशी. आणि मग रुक्माई रडू लागली. धन्य धन्य जयाची एकुशी ज्ञानदेव जन्मले. 750 वर्ष झाले तरी अजूनही माणसं रडतात. काय कारण आहे? संतांनी जगाला दिलेलं प्रेम रडवतं, हे लक्षात ठेवा. म्हणून सर्वात मोठं धन जर काय असेल तर प्रेम आहे. संत संगती निरंतर. आणि संताच्या संगतीत जर काय मिळत असेल तर प्रेम धन हे भांडार. शेवटी नारायण महाराज म्हणतात, मी केवळ बापाच्याच पुण्याईवर नुसत्या उड्या मारून तुम्हाला स्वाभिमानानं सांगत नाही देवा. मग चालत आलेली परंपरा आतापर्यंत आम्ही सांभाळली. मने नाम याचा नारा, मने नाम याचा नारा, मने नाम
ऐसी आमुची परंपरा आमुची ऐसी परंपरा आणि कनेनो बाजारन आणि कनेनो बाजारन आमुची ऐसी परंपरा आमुची ऐसी परंपरा आणि गणे बाजार आणि गणे आमुचा विषय हरी कीर्तन आणि कनेनो बाजार आणि गणे म्हणे नामयाचा नारा आमची ऐसी परंपरा बापाची परंपरा मुलं चालवतीलच. हं? बरं का बोंडवे, मुलं शालिग्रामचे देव होते बरं का. बाप पूजा करायचा 3 वेळेला, सकाळी, दुपारी, सायंकाळी. शालिग्रामचे देव काळे, पूजा करायचा. बापाला काहीतरी बाहेरगावी जायचं काम पडलं, मुलाला सांगूला बाळू अरे 3 वेळा पूजा असते बाबा माझी, ती पूजा चुकली नाही पाहिजे. हां नाही बाबा करील, मी करील पूजा. बाप गेला. दुसऱ्या दिवशी 10 वाजले तरी बाळू उठला नाही. मम्मीनं सांगितलं अरे तुझ्या बापाला शब्द दिला पूजा करायची आहे देवाची. आणि जेव्हा बाळूनं पूजा सुरू केली 10 वाजता तर 12 वाजले. एवढे देव होते देवाऱ्यात. दुसऱ्या दिवशी बाळूनं विचार केला 2-2 तास जर पूजेत घालवले तर बाकी मित्रमंडळीला भेटणे वगैरे हे कधी उद्योग करायचे. म्हणून त्याला युक्ती सुचली. अशा वेळेला होते ते मी सांगितलं होतं काळे काळे देव. एक देव हरवला शिष्याकडून. शिष्याला वाटलं आता गुरुजी रागावतील म्हणून झाडाला जांभळ होतं त्याच मापाचं बरोबर तेवढ्याच आकाराचं आणि त्या काळा देवात ठेवलं. गुरुजीनं दुपारची पूजा केली. नवीन देवालाही धुतलं. मोजून पाहिलं तर नवीन देवाच्या उपस्थितीमुळे पहिल्याची अनुपस्थिती जाणवली नाही. देव बरोबर आहे. पण चंदन लावताना नवीन देवाला चंदन लावलं तेव्हा नवीन देवाचा नेहरू सदरा फाटला. ते जांभळ होतं ना. गुरुजी घाबरले. अरे इकडे रे काय, अरे काय झालं देवाला. त्याच्यात देवाचा आणि माझा काही दोष नाही गुरुजी. तुम्ही काय गारठ्याचाही विचार करत नाही. सकाळी धुता, दुपारी धुता, संध्याकाळी धुता, घडी घडी चंदन, घडी घडी पाणी, गडगया स्वामी तो हम क्या जाणे. हं तसं त्याला वाटलं एका एका देवाची पूजा केल्यापेक्षा बाळूनं विचार केला आपल्या वाड्यात आड आहे. टोपल्यात देव भरले. दुसऱ्या दिवशी आतून कडी लावली. 2-3 वेळा टोपलं खालीवर 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 केलं आणि काढले देव, ठेवले देवाऱ्यात. एक देव कमी भरला. बाळूला आनंद झाला. देवा कालच्या घाई गर्दीच्या पूजेला वैतागून तू विहिरीत आत्महत्या केलेली दिसते. पण आनंद झाला. म्हणला आता पूजा बंद. का आमच्या कुटुंबातलं कोणी मेलं तर आमचा बाप पूजा करत नाही. देवातला देव मेला म्हणजे सुतक पडलं. बंद केली बाळूनं पूजा. बरोबर 10 दिवसांनी वडील आले. पारमार्थिक होते. आले आले बाळू पूजा चालू आहे ना व्यवस्थित. अजून 4 दिवस तुम्ही करू नका बाबा. बापानं विचार केला अरे म्हातारी बरी होती गेलो तेव्हा ते काय बसली तंबाखू खात. म्हातारे बरं होते तिथं चिलम मोडत बसलं. मेलय कोण. देवच मेला बाबा. अशी जर पूजा अशी जर परंपरा चालवणारा मुलगा आला तर ती परंपरा चालणार नाही. पण महाराज म्हणतात यदुसेठ पासून ही 8वी पिढी आहे. यह गो गो न दाना त्याच्या पुढं ना लागतो.
हे आद्य अक्षर पाठ करायचे, आता पिढ्या पाठ करायच्या म्हणजे काय? यदू सेठ मूळ पुरुष कोण आहे? नारायण महाराजचे, नामदेवाचे. पुन्हा एकदा आहे तो, मला माझ्याशिवाय कोणी सांगणार नाही तुम्हाला, नीट ऐका पुन्हा. यदू सेठ, हरी सेठ, गोविंद सेठ, गोपाळ सेठ, नरहरी सेठ, दामा सेठ, नामा सेठ आणि हा नारायण सेठ. किती झाले? यह गो गो नदाना पुन्हा ना. ह्या अध्यक्षर कळले ना? ये म्हणजे यदू सेठ, ह म्हणजे हरी सेठ, गो म्हणजे गोविंद शेठ, गोपाळ म्हणजे गोपाळ शेठ, गो गो. न म्हणजे नरहर सेठ, दा म्हणजे दामा सेठ, ना म्हणजे नामा सेठ, न त्याचा हा नारायण सेठ. यह गो गो न दाना. पुन्हा एकदा सांगतो. यदू सेठ, हरी सेठ, गोविंद सेठ, गोपाळ शेठ, नरहर सेठ, दामा सेठ, नामा सेठ आणि त्याचा ज्याचा अभंग आहे तो नारायण सेठ. बस म्हणे नामयाचा नारा, यदुसेठ पासून चालत आलेली आमची ऐशी परंपरा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम. ज्ञानराज माऊली तुकाराम. मस्त. फडगुरुजी नियोजन सुंदर झालं. टाळकरी भरपूर, गायनाचार्य भरपूर, काही कशात कसर नाही. एक नंबर साऊंड सिस्टीम, पुन्हा मंडप एक नंबर. आणि सगळेच एक नंबर आहे बाबा. फक्त महाराजच आजारातून जेमतेम उठला आणि सुरू केला 3 महिन्यांनी. नाही म्हटलं, नाही म्हणले बाबा एकादशी आहे. बरोबर किरण भाऊन त्यांची मित्रमंडळी कधी वेल्डिंग झालं हे मलाही कळलं नाही. आणि मलाही वाटत नव्हतं आपण 2 तास कीर्तन करू, 3 महिन्यांनी बोलायचे. त्यासाठी झाले हे आमचे गुरुबंधू. कसं काय होते बाबाचं. मजा आली. हां, आता मिलिटरीसारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. तुम्ही उठू नका मावल्यांनो, तुम्ही कोणी उठू नका. मी जेव्हा म्हणेल आता संपला कार्यक्रम तेव्हा जागा सोडायची. माऊलीचं भजन झालं, जय विठ्ठल. नंतर इथे विनेकरी बोलिलेले एकुरे, नंतर सगळे टाळकरी आपापल्या जागेवर बसतील. बसलेल्यातलं अजिबात कोणी उठणार नाही. आणि मग पुढचा मिलिटरीसारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. आणि मग मी सांगेल आता कार्यक्रम संपला, फराळाला बसा, तेव्हा उठायचं. हो, ते सगळेच आहे ना आता. आपलं हे हा माझ्याजवळच आहे, त्याचंही प्रकाशन आहे. धुतल्या तांदळासारखा परमार्थ आहे. कोणी शंका घ्यायची कारण नाही. जमा किती झाले, खर्च किती झाला हे आपापल्या घरी लटकून द्यायचं, तिथेच वाचायचं. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. हा बोलेले कुणी वेळे वाकुळे उतरे, नाही उच्चारिला अधिकार पुरा. करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. करा क्षमा पराध महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम. आता शेवटचं आहे ना, आपण आरती घेऊ. जागेवरच बसा, उठू नका पुढे. तुम्ही या गुरुजी, तुम्ही बसा थोडा वेळ. बरोबर करू. टाळ वाजवू नका, विना वाजवू नका, कोणी माईकवर बोलू नका. सगळी समाजाला संधी देऊ. हात वर करा. एका तालात आता पंढरपुरात आहो आपण. सर्वांना पाठ आहे, एका तालात म्हणायची. युगे 28 विटेवरी उभा, शाबास. जयदेव जयदेव. हे पंढरपूर. तुळशी माळा गडा. सर्वांनी हात वर. आषाढी कार्तिक
जय देव जय देव जय पांडुरंग. आरती ज्ञान राजा महा. हात वर थोडा आहे. लोपले. वा वा. मोई नाही पंढरपूर.